आजच्या या पवित्र दिवशी 1/9/2021 गणेश मंदिर होतच. गणेश मंदिराचा जीर्णोद्धार या मंडळाने केला आणि जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमात म्हणजे आज सकाळपासूनच कार्यक्रम भगवत भक्तीचा कार्यक्रम असाच चालू आहे. परंतु ह्या कार्यक्रमात मला ज्याने प्राचारण केलं ते आपल्या सर्वांच्याच ओळखीचे, सर्वांच्या परिचयाचे, तुम्हाला सर्वांचे गुरुबंधू हरिभक्त पारायण रमेश महाराज झोरे. गावातील तरुण आचारशील विचारशील तरुण तडपतात, सुशिक्षित असं व्यक्तिमत्व म्हणून त्याने आज कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आणि तुमचा आमच्या उद्धाराचा प्रश्न मिटला. विठाल 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 विठाल. प्रश्न तुमचा असेल, मंडळ तुमचं असेल, प्रश्न तुमचा असेल, मंडळ तुमचं असेल, परंतु सकाळपासून मला काय म्हणायचं, सकाळपासून भजनाचा कार्यक्रम झाला, हरिपाठाचा कार्यक्रम झाला, भजनाचा कार्यक्रम झाला. यदा कदाचित एवढा अवाढव्य खर्च करून या ठिकाणी जर सत्संग नसता, भजन नसतं, प्रवचन नसतं, कीर्तन नसतं, दूध होतं पण दुधात साखर नव्हती, असंच झालं. हो, जगाच्या पाठीवर मंदिर फक्त एकच गणेश मंदिर, लाखो जगाच्या पाठीवर मंदिर आहे. जगाच्या पाठीवर लाखो मंदिर आहेत. रामाचं असेल, कृष्णाचं असेल, गणपतीचं असेल, भगवान बुद्धांचं असेल, भगवान पांडुरंगाचं असेल. जगाच्या पाठीवर खूप मंदिर आहेत. परंतु खऱ्या अर्थाने जर पाहिलं, मंदिरात नाही दिसला सखा पांडुरंग. खऱ्या अर्थाने भगवान परमात्मा मंदिरात, भगवान परमात्मा तुमच्या आमच्या हृदयात आहे. आणि हा हृदयातला देव ओळखण्यासाठी त्याच्यावरती प्रेम कसं करावं, प्रेमाने. देव हा भावाने बांधला जातो. कशाने? देव हा बांधला जातो कशाने? भावाने बांधला जातो. आणि तो भाव जर आपल्या अंतःकरणात नसेल, आपल्या मनात जर तो भाव नसेल, करोड नाही, 10 करोड 20 करोड कितीही करोड रुपयाचं मंदिर बांधा आणि मनात भाव नसेल तर ते मंदिर सफल होणार नाही. अशा ठिकाणी सांगितलं जातं, देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. मंदिर किती
करोडच असू द्या, अंतःकरणात भाव नसेल, मनात प्रेम नसेल, तर त्या मंदिर फक्त पत्रा, इटा आणि सिमेंट आहे. विठाल 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 विठाल. म्हणून खऱ्या अर्थाने पाहिलं जर देव भावाचा भावाचा, 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 देव भावाचा भावाचा नाही देव भावाचा भावा नाही कोणाचा नाही कोणाचा भावाचा, देव भावाचा भावाचा, देव भावाचा भावाचा, भावाचा भावाचा, देव भावाचा भावाचा, देव भावाचा भावाचा नाही कोणाच्या बापाचा. अशा अंतःकरणाला सांगतात, नाथ बाबा सांगतात, एखादा परमार्थ करणारा साधक चांगला ऐकताना तुम्ही, परमार्थ करणारा ना तो भूत आला, माल घालणारा ना भूत आला, कीर्तन करणारा ना भूत आला, वाजवणारा पण भूत आला. तो भक्ती देवाच्या भक्तीच्या नावाने बोबा बोम चालले, बोबा बोम रे बोबा बोम. पण त्याला आवडणारी भक्ती कोण करतो? दिलाची नेहमीच इथं कार्यक्रम करायचं म्हणजे तमाशाच असतो. आतून कीर्तन वरून तमाशा, रोज आपल्या समाजाला सांगा. अरे काही मर्यादा असतात. कीर्तनी बैसून कळील जो बडबड पेरू का हो येईल जन्मा, येईल जन्म, पेरू का हो येईल जन्मा, पेरू का हो येईल जन्मा. वैसनी करती बरोबर कीर्तनी बैसोले करीती बडबड, कीर्तनी बैसोले करीती बडबड, पेरू का हो येईल जन्मा, पेरू का हो येईल जन्मा, पेरू का हो येईल जन्मा, पेरू का हो येईल जन्मा. कीर्तनी बैसोनी करील जो बडबड, बेडूक होऊन कीर्तनात बसून जर बडबड केली तर बेडूक होऊन पुढचा जन्म बेडकाचा होतो. पण माणसाला संस्कृती चारित्र्य कीर्तनामध्ये तंबाखू सुद्धा खावी. काही ते असे पण महानमुने असतील ते तंबाखू खाऊन बसले असतील. काय लोक सांगतात नाही आम्ही करायचं. अरे तुम्हाला जात एक आदर्श सांगतो तुम्हाला की सर्वांनी त्या बघा आईल्या मातेच्या तुम्ही पाठीमागं भगवी साल पांघरलेली आहे. छत्रपती शिवरायांच्या पाठीमागे भगवी साल पांघरली आणि तुम्ही सर्वांनी भगवे वस्त्र घातलेले आणि आज भगव्याचा वारसदार होता छत्रपती शिवाजी महाराज. याच भगव्याचा वारस होता छत्रपती शिवाजी महाराज. अरे 32 मनाचे सिंहासन होतं त्याच्याकडे, सर्व काही होतं, शक्ती होती, युक्ती होती, पण भक्ती कळत नव्हती. एखाद्याला असतो पैशाचा माज, माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझ्याकडे धन आहे, हे कोण आहे याचा अध्यक्ष तुम्ही. चला दादा ऐका, आपल्या संस्कृती पण माहिती असायला पाहिजे. कालच कृष्ण जन्म केला, कालच कृष्ण जन्म केला, लाखोच्या हांड्या फोडल्या असतील. सांगा ना भाऊ, कृष्णाच्या कपाळाला मोराचं पीस आहे का? फक्त दारू हांड्या फोडायच्या. कृष्णाच्या कपाळाला मोराचं पीस का आहे? सांगा मला, अध्यक्षांनी सांगायचं, पहिल्याने पण सांगायचं, दुसऱ्याने पण सांगायचे. गणपती बोलायचं सांगतो तुम्ही करायचं. गणपती बाप्पाची आरती कोणी लिहिली? पुजारी, गणपती बाप्पाची आरती कोणी लिहिली? विठाल विठाल. मला एवढं समाजाला सांगायचंय, पूजा करत असताना ज्या देवाला तुम्ही मानता, ज्या देवावर तुमची सत्ता आहे, ज्याच्यावर विश्वास आहे, त्याची माहिती सुद्धा असायला पाहिजे. त्याला दुर्वास का आवडतो, भात का नाही आवडत,
जाऊ द्या, याची माहिती करा ना, मग भक्तीला लागा. विठाला असं हा गणपती बाप्पाचं मंदिर तुम्ही या ठिकाणी उभारलेलं आहे. आपल्या धनगर समाजामध्ये जेवढे कार्यकर्ते असतील, मला कोणाचं नाव घ्यायचं नाही दादा, जे तुम्ही करताय ते खूप छान करताय. आणि काही आज एक तारीख, काही दिवसापूर्वी, काही दिवसानंतर बाप्पा या ठिकाणी येणार. भोल्या भक्तांचा तो खास राजू पाटील श्री गणराया तुम्ही लवकर याया, श्री गणराया तुम्ही लवकर याया, आम्हा भक्तांना बाप्पा भेट द्याया, आम्हा भक्तांना बाप्पा भेट द्या. नाही का, आता म्हणजे आज 1 तारीख, अवघ्या 10 दिवसावरती त्याची स्वारी आली. ती स्वारी कशी आली? तोची सुख करता, तोची दुःख करता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, तो माता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, तो माता, तुझे दुःख करता, तुझे दुःख हरता, वरदा विठाच्या नाथा, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, तो माता. महागाले पुरे 1 वर्ष, 2 वर्षाने गेला हर्ष, महागाले 1 वर्ष, 10 वर्षांनी हो हर्ष, महागाले पुरे 1 वर्ष, 2 वर्षांनी एकदा हर्ष, महागाले 1 वर्ष, 10 वर्षांनी हो हर्ष, पुऱ्या वर्षात साऱ्या लोकात, पुऱ्या वर्षात साऱ्या लोकात वस्तू कशी गाता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, तो माता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, तो माता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, तो माता, बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, तो माता. ठीक आहे, मला हे सांगायचं होतं अध्यक्ष साहेब, तुम्ही जे वस्त्र फिराय ते पण भगवा आहे. आणि भगव्याचा वारसदार होता छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज कोणाच्या कीर्तनात बसायचा? महाराजांच्या कीर्तनात शक्ती होती, युक्ती होती, 32 मानाचं सिंहासन होतं. पण कधी छत्रपती शिवरायांच्या अंगावर सोनं दिसलं का? सोनं दिसलं का? कवड्याची माल होती राजांच्या गळ्यात. कशाची? कवड्याची माल होती. छत्रपती शिवरायांच्या गळ्यात शक्ती होती, युक्ती होती, 32 मानाचं सिंहासन होतं, सर्व काही होतं. परंतु राजांच्या गळ्यात कवड्यांची माल होती. नवे तर पुढे तर चांगला बारकाने विचार केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात तुकाराम महाराजांसारखे सद्गुरू होते. म्हणून सांगायचं, गावडे दादा, कितीही भक्ती करा, कितीही समाज सेवा करा, जे करायचं ते करा, परंतु जे करायचं ते करताय, पण जी गोष्टी जीवनात जर तुम्ही नाही केली तर मात्र जीवनात उपयोग नाही. मंदिरासाठी पैसा दिलात लोक तुमचा उदो करणार, क्रिकेटसाठी पैसे दिलात लोक तुमचा उदो करणार, लोक घेणाराचाच उदो करतात. परंतु तुमच्याकडून एकदा संपलं, कुठला अध्यक्ष, अरे मोठे अध्यक्ष झाले, आता पिऊन पडले, समाजसेवा बंद आहे. तुम्ही चांगलं कार्य करताय. ज्यावेळेस पैसा भेटतो, धन भेटतं, वैभव भेटतं, ज्याच्याकडून काहीतरी आपल्याला फायदा भेटतो, तेव्हा लोक आपल्या पाठीमागे येतात. फायदा बंद झाला, एकदा गरज संपली, गरज सोडवणी वैद्य मरो, असं आहे जग आहे. तुम्ही जे आता दिसताय 23 वर्षाचे, 25 वर्षाचे, काही कालांतराने हे रूप दिसणार. आपल्या हातात पण काठी येणार आहे, आपण पण कुणाची तरी सासू सासर होणार आहे, आपल्याला पण कुणाची तरी सुनबाई येणार आहे, आणि आपला पण नंबर कोपऱ्यात लागणार आहे. म्हणून 2 दिवसाची तुझी जवानी पुढे नाही टिकणार. आणि 2 दिवसाची जवानी घमेंट कशाची करायची? पाहुणे आलो आपण, त्या मृत्यू लोकात आपण पाहुणे आलो, पाहुण्यासारखं राहा. जाताना काय घेऊन जायचं? काहीच घेऊन जायचं, पाहुण्यासारखं राहा. पण
प्रतिष्ठा पैसा हे फक्त नावाला आहे. आजचा होणारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री आहे, उद्या माझे मुख्यमंत्री होऊ शकतो. आजी मुख्यमंत्री कधी माझी होईल ते सांगणार नाही. आज तुम्ही अध्यक्ष आहात, कालांतराने तुम्ही आजीचे मालिक कधी मला सांगता येणार नाही, कारण का समाज पुढे जाऊ देत नाही, समाज तगड्या खेळतो. कितीही सांगा, यांना कितीही सांगा, मग तुम्हाला एवढं सांगायचं होतं ते करताय, ते खूप चांगलं करताय, पण जीवनामध्ये एक लक्ष ठेवा, गुरुविना ज्ञान कलेना. भाऊ तेवढं करून घ्या, गुरुविना ज्ञान कलेना, अक्कल बाजारात मिळेना, गुरुविना ज्ञान कलेना, अक्कल बाजारात मिळेना, 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 हे अक्कल बाजारात मिळेना, अक्कल बाजारात मिळेना, अक्कल बाजारात मिळेना, अक्कल बाजारात मिळेना. हा गुरुविना गुरुविना ज्ञान कलेना, अक्कल बाजारात मिळेना, गुरुविना ज्ञान कलेना, अक्कल बाजारात मिळेना, अरे अक्कल बाजारात मिळेना, अरे अक्कल बाजारात मिळेना. गुरुविना ज्ञान कलेना. सद्गुरू अजून जीवनामध्ये ज्ञान भेटत नाही, चांगले कपडे घालून ज्ञान भेटत नाही. मला सांगा, मी नेहमी सांगतो, डॉक्टरचे कपडे घातले तर आपण डॉक्टर होऊ का? वकिलाचा काला कोट घातला तर आपण वकील होऊ का? बीकॉम LLB पदवी, बीकॉम LLB पदवी त्याच्या कपड्याला आहे का ज्ञानाला आहे? त्याच्या काल्या कोट्याला आहे का? काला कोट आपण सुद्धा वकिलाचा घालू शकतो, पण आपण वकील होऊ शकत. महाराजांचे पांढरे कपडे सगळेच घालतात, पण महाराज होऊ शकत नाही. गळ्यात माल आणि पोटात काला, कशाला महाराज राहायचं? माणसाची राहणी साधी असावी, उच्च विचार असावे. राहणी साधी असावी, उच्च विचार असावं. मला पाहिलं असेल तुम्ही सकाळी आल्यापासून, कुठल्या अँगलने तुम्ही मला म्हणता तुम्ही महाराज आहेत म्हणून. वाटलो का माझ्या कपला काही टिका होता का? माझ्या डोक्यात काही टोपी होती का? साधं यायचं आणि साधं जायचं, साधं यायचं आणि साधं जायचं. घमेंड इथं चालत नाही. 1 लाख पोरं, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, पूर्ण लंका सोन्याची होती. त्या रावणाची घमेंड राहिली. आणि आपल्याकडे काय? आपल्याकडे फक्त 1 अंगठी हातात असू द्या सोन्याची. किती? फक्त सोन्याची 1 अंगठी हातामध्ये असू द्या, आणि त्याला फक्त पंक्तीत भात वाढायला सांगा. काय सांगा? भातवड 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 भात. या हाताने ना काय दाखवतेस तुला? ती अंगठी दिसली म्हणून भातवड भातवड भात. रावणाकडे सोन्याच्या इटा होत्या, काही कमी होत्या रावणाकडे. बरेचसे लोक म्हणतात माझं कामराजमध्ये कोण नाव घेत नाही. अरे गपमर, तुमच्यापेक्षा मोठा गुंडा आहे. सर्वात मोठा जर गुंडा कोण असेल ना, तो रावण्या. सर्वात मोठा गुंडा कोण आहे? रावण्या. रावण. त्यांनी 33 कोटी देवांना कोंडून ठेवलं होतं रावणाने. तुमच्यासारख्या गुंड्याला कोण पुतळा खातो? 33 कोटी, एक नाही 33 कोटी देवांना कोंडून ठेवलं होतं रावणाने. रावणासारखा गुंडा, आणि त्याचाही वध केला श्रीरामानं. विठाला आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा, परवा नाही तर तेरवा मृत्यू हा निश्चित आहे. म्हणून तुम्ही भक्ती करता? हो आम्ही भक्ती करतो. आम्ही नामस्मरण करतात? नामस्मरण करतात. आळंदी पंढरीची वारी करतात? हो आम्ही आळंदी पंढरीची वारी करतो. आम्ही मंदिराची पूजा करतो. सालाबाद प्रमाणे आमच्या घरी गणपती येतो. सालाबाद प्रमाणे आम्ही आषाढी पंढरीची वारी करतो. तुला अभिमान होईल. काय होईल? भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा, आणि अभिमान नित्य नवा तया माझी अभिमान तयार होतो. आणि मला सांगा, तो अभिमान झाला नाही पाहिजे. मला सांगा, ते ज्ञान तुमच्याकडे खूप आहे.
वेदांताचा पाठ आहे, ज्ञानेश्वरीच्या ओव्या पाठ आहेत, क्लासिकल तुम्ही गाताय, सगळंच तुमच्याकडे आहे. परंतु एक वस्तू तुमच्याकडे नसेल तर तुमची भक्ती काय कामाची नाही. मग कोणतीही वस्तू तुमच्याकडे नसेल, अभंगाचं दुसरं चरण प्रेम सुख तुमच्याकडे सर्वच आहे, भक्ती आहे. अशा मंडळीची वारी करता समाजामध्ये मंदिर सुद्धा मोठं बांधलेलं आहे तुम्ही, त्याबद्दल शंका नाही. पण ऐका, हे सगळं तुमच्याकडे असून तर प्रेम नावाची वस्तू नसेल तर उपयोग. असूनच्या दारात समाजाप्रती वाद नसतील, ईश्वराप्रती वाद नसतील तर तुमची भक्ती काही कामाची नाही. म्हणून प्रत्येकाने आपापला पेपर तपासून पाहावा की जी मी भक्ती करतो, जे मी समाजकार्य करतो, ते शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती, गुरु प्रचिती मला मान्य का. मला सांगा, तरणा बांड माणूस या ट्रस्टला अध्यक्ष भेटला, तरणा बांड अध्यक्ष भेटला. आता त्या अध्यक्षाला पुढे घेऊन जायचं आपलं काम आहे का त्यांचं काम आहे. गोरा गोमटा मुलगा जर आपल्याला चांगला भेटला असेल तर त्याला पुढे उत्तर त्याची क्रांती कशी करावी आपल्याला माहिती पाहिजे का. त्याच्या तंगड्या घेतल्या पाहिजेत, तंगड्या खेचून पुढे जाता येत नाही. फक्त प्रेम दिलं पाहिजे आणि प्रेमाने सांगितलं पाहिजे, भाऊ तू आता पहिलीत आहे ना, 10वी पास करायची जबाबदारी आमची. मला एवढं सांगायचंय, कोकणामध्ये तुम्हाला माहिती असेल, आपण सगळे कोकणातलेच होतोय. भाऊ बोल नको प्लीज, पाहा पडतो तुझं. घेऊन आणून आलो, टाइमपास करायला आलो. आपण सगळे कोकणाचे आहोत आणि कोकणामध्ये बघा, पाऊस पडल्यानंतर वल्गण लागते. प्रत्येकाला माहिती ना खेकड्यांची, प्रत्येकाला माहिती. उदाहरण सांगून राहिले तुम्हाला, खेकड्यांची वल्गण राहते, प्रत्येकाला माहिती. तर एका ठिकाणी अशी परीक्षा होती. कर्नाटक, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, MP, UP सर्वांकडून एका ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खेकड्याने डबे भरून आले. आंध्र प्रदेशवरून आला, MP, UP, कर्नाटकात. आणि काय माहितीये का, ते सगळे डबे आहेत ना, रमेश तू चांगला आहे, ते सगळे डबे बंद होते. काय सगळं ऐकता तुम्ही, माझा आवाज येतो ना, ते सगळे डबे बंद होते. आणि महाराष्ट्रातून पण आपला धनगरवाडीमध्ये एक माणूस गेला होता ते खेकड्यांचा डबा घेऊन. पण लोक सगळे चाट पसलीत, अध्यक्ष साहेब लोक चाट पसलीत. तो डबा, त्या डब्याला ढाकणच नव्हतो. त्या परीक्षेकर्त्याने असं विचारलं, जेवढे बाहेरून जेवढे मात्र राज्यातून खेकडी आले तर प्रत्येक डब्याला मात्र झाकण आहे. आणि ह्या मात्र महाराष्ट्रातून जो डब्बा आला त्या डब्याला मात्र झाकण नाही. त्यांनी सहज विचारलं, म्हणजे काय भानगड आहे. म्हणले बाबा, जी महाराष्ट्रातली खेकडी आहेत ती आहेत, त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे कोकणातली खेकडी आहे. कोकणातली असून ती धनगरवाडीतली आहे,
त्या खेकड्यांना डब्याची जरूर ढाकण्याची जरूर नाही. एक खेकडू वरती गेलं का बरोबर मांगी वरते. आता विषय काय, नांगी ओढणाऱ्यांची संख्या झाली जास्त. नांगी ओढणाऱ्यांची संख्या झाली जास्त म्हणून समाजामध्ये क्रांती होत नाही. काय करा बाबा, मला सांगा, तुमच्या नाथबाबांच्या तिसऱ्या चरणाकडे आपण जाऊ. मला जास्त काही बोलायचं नाही. तिसऱ्या चरणाकडे जाता तुम्हाला असं मी सांगतो, ऐका. तुमच्या कपाळाला कुंकू आहे, तुमच्या गळ्यामध्ये 50,000चं 60,000चं मंगळसूत्र आहे, पायामध्ये जोडवी आहे, पायात पैसे नाही, सरा आहे, दागिने, सगळंच काय, हे सगळं तुमच्याकडे असून तर तुमचा नवरा नसेल तर त्याला किंमत आहे का? दागिने खूप आहेत, लाख रुपयाची गंत नाही हो, सगळं काही तुमच्याकडे, पण नवरा नसेल तर तेच सांगतात तिसऱ्या चरणात, रांडवीने जे मी शृंगारपैकी केला आणि प्रेमाविरुद्ध झाला. अरे किती ज्ञान सांगशील. काही लोक म्हणतात रोजच्या आमच्या तारखा चालू आहेत. माझ्या भाषेत बोलत असतो, पण जाऊ द्या, कार्यक्रम समाजाचा मी बोलत नाही. पण नाथांचा शब्द आहे, रांडवीने जे मी शृंगारपैकी केला. एकनाथ बाबा सांगतात, रांडबाई किती जरी शृंगार केला पण उपयोग नाही, कारण की तिचा नवरा गेलेला असतो. आणि तसं ज्ञानाने किती जरी ज्ञानाच्या गोष्टी केल्या, कीर्तने सांगितली, प्रवचनाच्या सांगितली, आपलंच नाव आपल्या हाताने छापून घेतलं, आपलाच बॅनर आपल्या हाताने छापून घेतला, आपलाच बॅनर. अरे काय बॅनर छापायला लागतं, 200-300 रुपयात भेटतं ते छापून फोटो सहित येताना. अरे आपला बॅनर आपण नाही छापू, लोकांनी छापला पाहिजे. आपला बॅनर आपण नाही छापू, लोकांनी छापला पाहिजे. आपलं नाव अध्यक्ष आपण म्हणून नाही छापलं पाहिजे, लोकांनी छापलं पाहिजे. आपली पाठ बघा, आपल्याकडे झोपटता येते का? नाही नाही, आपली पाठ समाधानी झोपटली पाहिजे. आपण आपलीच लाल करून देतो, काय क्रांती होणार आहे? आणि समाजात नाव होण्यासाठी, समाजात पूजा होण्यासाठी, समाजात फोटो लागण्यासाठी तशी घासावी लागते. विठ्ठल उगच मात्र कोण कुणाला सन्मान देत नाही. मला सांगा, आता भाऊ तुमचं माझी कधी भेटतात का? नाही तर बरं उलटा अर्थ काय काढाल की त्यानेच पहिलं सांगितलं त्याच्या कानात माझ्याविषयी बोल, अशी पण नालायक लोक येत आहेत. विठाला विठाला दोन्ही माणसांची मला कधी भेट नाही, पण समाजात जो चांगलं काम करतो त्याची स्तुती करणं माझं काम. विठाला मानवानो माणूस केला जागा रे, मानवानो माणूस केला जागा रे, आणि आता तरी माणसासारखं वागा रे, आता तरी माणसासारखं वागा रे, आणि आता तरी माणसासारखं वागा रे. मानवानो माणूस केला जागा रे, मानवानो माणूस केला जागा रे, माणसासारखं वागा रे.
आपल्या समाजातला एखादा माणूस उभा राहिला, समाजाला हात जोडले, भाऊ हात जोडतो, तुमच्या पाया पडतो, ह्या वर्षी वोटिंग आहे. समता कशाला म्हणतात, परोपकार कशाला म्हणतात, तुमच्या पायाला हात लावून सांगतो, समाजाची सेवा करण्यासाठी मला या वर्षी मात्र तेवढं निवडून. तर त्यांना ते खूपच एक जाते मनसे, एक जाते सेनेत, एक जाते राष्ट्रीय समाज पक्षात, एक जाते काँग्रेसमध्ये, पण आपल्या माणसाला कोण सपोर्ट करत. आपल्या माणसाला आपण मोठं करायला पाहिजे. एमपी युपीतून लोक तुमची मोठी करतील का? नाही ना. पण आपल्याला आपल्याचं स्वाभिमान दिसत नाही. आपण दुसऱ्या डोक्यावर घेऊन नाचतो, आपल्याला सण होत नाही. पण हे सारं करत असताना आज बाबा तिसऱ्या चरणात सांगतात की लांडबाईने किती जरी शृंगार केला, किती जरी ती सजली, तर तिच्या सजण्याला मात्र काळी मात्र तीळ मात्र किंमत नाही. तसंच कितीही कीर्तनकार मोठा झाला, प्रवचनकार मोठा झाला, भागवतचार्य झाला, वेदांताचा पाठक झाला, त्याच्याजवळ जर प्रेम नावाची वस्तू नसेल तर उपयोग नाही. आपण का तिसरं चरण रांडे विना जीवे रांडे विना जेवे जेकार पैकेरा रांडे विना जेवे रांडे विना जेवे जेकार पैकेरा रांडे प्रेम असेल तर त्या रांडबाईच्या शृंगाराप्रमाणे त्याची किंमत आहे. म्हणून आपला पेपर आपण तपासून पहा, आपण देवाच्या जवळ किती आहोत. देवाला कपटी मनाची माणसं आवडत, देवाला पापी मनाची माणसं आवडत नाही. गळ्यात माला पोटात जर काळा असेल तर काय त्याचा उपयोग. दारू पिणारा परवडला, पण अशी माणसं परवडली नाही. म्हणून मन पवित्र ठेवा. काय मन पवित्र नसेल, आपली धारणा पवित्र नसेल, त्याचा उपयोग काय. म्हणून खरोखरच आजचा जो दिवस आहे त्या धनगर समाजाच्या माध्यमातून, सर्व भाविकांच्या माध्यमातून खरंच काय वर्णन करावं. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला.
आज आनंदी आनंद झाला. खऱ्या अर्थाने खऱ्या दृष्टिकोनातून लोकमान्य टिळकांनी गणेश उत्सव आणि छत्रपती शिवजयंती उत्सव कशासाठी केले मला तुम्ही सांगा. लोकांमध्ये एकीची भावना लोकांमध्ये एकीची भावना निर्माण करण्यासाठी. मग मला सांगा शिवजयंती किती दिवसाची? एकच दिवसाची. गणपती किती दिवसाचे? 12 दिवसात पोट कोण भरतो मराठी? धनगर सांबार प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा उदानाय स्वाहा. एका तासात काय काय ब्राह्मण 3 पूजा करतात. किती? एका तासात 3 पूजा आणि गठोड टाकून घेऊन जातात. लोकमान्य टिळक कोण होते? जाते ब्राह्मण होते. मग शिवजयंती 1 दिवसाची. गणेश उत्सव बोट कोण करतो? प्राण प्रतिष्ठेला ब्राह्मणच लागतो. आणि धनगरांनी बसवलं तो का कोपणार आहे का? बसून तर बघ. पण आपण आपल्या हाताने बसवलं ब्राह्मण लागतो. ऐकल वाटल आणि आपल्यावर कोपल. देव कुठं कोपत नसतो रे. देव कुणावर कोपत नसतो. देव वेडा लागले का? चांगले कर्म केलं तर चांगल्या कर्माचं फल चांगलंच भेटणार आहे. वाईट कर्म केलं तर वाईट कर्माचं फल वाईट भेटणार आहे. देवाचा बाप सुद्धा राम राम करून गेला. त्याचं कर्म त्या भावाला तोंडात पाणी घालायला, दशरथ राजाच्या तोंडात पाणी घालायला 4 मुलापैकी एकही बाप नव्हता. चांगलं केलं तर चांगलं घडतं, वाईट केलं तर वाईट घडतं. केले कर्म झाले, केले कर्म झाले, त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती. केले कर्म झाले त्याची भोगाले. केले कर्म झाले त्याची भोगाले. जन्मोनी काय केलं वाया गेलं गेलं. जन्मोनी काय केलं जन्मोनी काय केलं वाया गेलं गेलं. जन्मोनी काय केलं जन्मोनी काय केलं वाया गेलं गेलं. जन्मोनी काय केलं जन्मोनी काय केलं वाया गेलं गेलं. जन्मोनी काय केलं जन्मोनी काय केलं वाया गेलं. वरती गेल्याच्या नंतर विचारणार आहे तो किती हजाराचा जॉब होता. 1 बायका केली होती, 1 बायको केली होती का 2 बायको केल्या होत्या? 1 नंबरने कमवलं का 2 नंबरने कमवलं? घर स्वतःचं होतं का भाड्याचं होतं? नोकिया कंपनीचा फोन वापरत होता का सॅमसंग कंपनीचा फोन वापरत होता? जातीची बायको केली का समाजाच्या बाहेरची बायको केली? बायको असून दुसरीकडे लफडं केलं का? काय विचारणार वरती गेल्यानंतर? पात्रके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू? अनेक यातना यम करवील, कोण सोडविल तेथे तुझा. म्हणून तुका म्हणे तुला सोडविना कोणी, आणि एका चक्रपाणी वाचून या. पण बाबा जे करायचं ते करा, का आयुष्य शोधून पाहिला. जे करायचं होतं ते राहिलं, आता आयुष्य शोधून पाहिलं. जे करायचं होतं ते राहिलं, आता आयुष्य शोधून पाहिलं. जे करायचं होतं ते राहिलं, आता आयुष्य शोधून पाहिलं. जे करायचं होतं ते राहिलं, जे करायचं होतं ते राहिलं, करायचं होतं ते राहिलं. जे करायचं होतं ते
आलो देवाने कशासाठी? गावातून गाव सोडून आपण घाटकोपर मध्ये आलो, कामराज नगर मध्ये आलो, कशासाठी? एक दुसऱ्याच्या तांगड्या घेसायला आलो. 500 तू काढ, मी 500 मी काढतो, 1000 रुपयाचा खांबा पिऊ. कशासाठी आलो आपण? भोजना का भोजना जेवायला दिलं का? कशासाठी जन्म दिला? एक दुसऱ्याची निंदा करायला, एक दुसऱ्याची नालस्ती करायला. पुन्हा जर चांगलं जमलं असेल तर तोडायला दिलं का? एखाद्याची वेल चांगली मस्तपैकी झाडावर चढत असेल, हा तर चढू दे ना. कशाला पण काय जरूर काय? एक आजारी पेशंट डॉक्टरकडे गेला आणि त्याने काय सांगितलं? डॉक्टर माझं पोट दुखतंय. काय सांगितलं त्याने? पोट दुखतंय. डॉक्टरने एक्सरे काढले, जी हवी असेल ती औषध दिलं, तरी पुन्हा त्या डॉक्टरकडे गेला. डॉक्टर साहेब मला बरं वाटत नाही. होतंय काय तुला? आजपर्यंत काहीच बिमारी नाहीये, फक्त माझ्या पोटात दुखतोय. अरे म्हणजे बिमारी काही नाही. तर म्हटलं काय नाही, माझं असंच पोटात दुखतं. काय समोरच्याने गाडी घेतली म्हणून माझ्या पोटात दुखतो. दुसऱ्याचं चांगलं झालेलं आपल्याला पावत नाही. आणि ही नीतिमत्ता काढून टाका. कर भला तो हो भला, भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत कर. नाही का? भलं तुला ते करतंय असं तर करू नका, म्हणजे असं होतंय त्याचं वाईट मात्र. म्हणून ह्या न्यायाला चांगला विचार करा. द्यायचं असेल तर काय द्या? भक्ती प्रेमा वाचून ज्ञान नको देवा. तेव्हा तुझी भक्ती करतो, तुझं नामस्मरण करतो, आषाढी पंढरीची वारी करतो. मला द्यायचं असेल तर एवढंच दे, भक्ती प्रेमाविना ज्ञान. भक्तीच्या व्यतिरिक्त आम्हाला ज्ञान नको, भक्तीच्या व्यतिरिक्त आम्हाला ज्ञान नको. आणि ते ज्ञान प्राप्त होण्यासाठी हाताने टाळी, मुखाने नामस्मरण. विठोबा रखुमाई, सारी बात वाटाली. गोपाल कुमार, 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 गोपाल अभिमान नवा दया माझे प्रेम सुगरी प्रेम सुगरी प्रेमाविन नाही समाधान. रांडवींची मी शृंगार केला
प्रेमाविन झाला ज्ञानेकरिता शेवटच्या शब्दात महाराज सांगतात एका जनार्दनी प्रेमाती गोड एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवी सुरवाड जाणतात आणि भगवत भक्तीतून जे प्रेम आहे ते प्रेम सर्वच जाणू शकत नाही मग कोण जाणतात जाणे भक्तीचा जीवाला जीवाला जाणे भक्तीचा जाणे भक्तीचा जिव्हाळा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची देवा टाकू तळा तोची देवा टाकू तळा तोची देवा टाकू तळा तोची देवा टाकू तोची देवा टाकू तळा तोची देवा टाकू तळा तोची देवा टाकू तळा सर्वांनी लाईन लाईन चांगल्या अर्थाने बारीक करून विचार केला आता काय करा माहिती का अध्यक्ष असाच विठाला काय माहिती का प्रत्येकाला जीवनात कोणता झाड भेटतात एक लग्नात जाताना माझी कुटुंबाचं संतांची कृपा आहे स्वतःला एवढंही भाग्यवान समजतं मेल्यावर सगळेच पुढे करतात अक्षर मेल्यानंतर सगळेच पुढे करतात पण जिवंतपणे मी माझ्या फोटोची पूजा करताना पाहतो सांगितलं त्यांच्या फोटोची पूजा होते त्यांच्या फोटोला हार घातले जातात पण तशी घासावी लागते एरवी कोण कुणाचा फोटो देवा कुणाला वेळ लागले हो आता मी काही ठिकाणी आहेतच आमची पोरं इथं काही सांगू आता नावं नाही केली खूप सारी
एवढी मोठी चांगली बायको असताना सुद्धा बायकोचा फोटो टिपलेला नाही, मित्राचा फोटो टिपलेला नाही, पण संतोष बाबांचा फोटो टिपलेला ठेवतात. असेल त्यांचं प्रेम. कोण उघडे नागडे फोटो ठेवण्यापेक्षा ठेवताय चांगलं आहे. मी नाही म्हणत नाही, परंतु एकच करा, याचसाठी केला होता बोलता बोलता बराच म्हणा 7 ते 8 समाजाची मदत ठेवा नाही का. 1 तासाचं प्रवचन, 2 तासाचं हरिपाठ, 3 तासाचं कीर्तन, रात्रभर तमाशा. विठाल अशा प्रकारे मात्र आपल्याला तमाशा काही करायचा नाही. जे महात्म्याने केलं, जे कष्ट करतायत, समाज बांधव करतायत, उत्तराउत्तर या कार्याची प्रगती हो. आता बघा, किती जरी मोठं मंदिर बांधलं आणि त्या मंदिराला कळत नसेल तर तो मंदिर असं काय मोठं बघा, छानसा मात्र कळस त्या ठिकाणी बसवलेलं आहे. देवावे तिकडे धन्यवाद अध्यक्ष साहेबांना, सगळ्या समाज बांधवांना तेवढे कमी जा. आप आगे बढ़ते रहो, हम तुम्हारे साथ आहे. म्हणजे ज्ञानोबा तुकोबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे, संत बालूमामांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे. असंच चांगलं समाजामध्ये चांगलं मरावे कीर्तिरूपी नाही का. तुका म्हणे एक मरणाची सरे बुद्ध म्हणशे उदे. सकाळीचं असेल तर असं जागा. मी नेहमी सांगतो, रात्री झोपताना अशी झोप आली पाहिजे की सकाळी तोंड दाखवताना शरम आली नाही पाहिजे. आणि दिवस असा घालवा की रात्रीची झोप चांगली लागली. रात्र अशी घालवा की सकाळी तोंड दाखवताना कोणाला शरम आली नाही पाहिजे. आपण रस्त्याने जात असताना कुणीतरी आपल्याला राम राम घातला पाहिजे. आपण जर कुठे बाजूला बसू तर 2 माणसं आपल्या बाजूला येऊन बसली पाहिजे. आणि आपण ज्या दिवशी वरती गेलो त्या माणसाला कळलं की त्याच्या डोळ्यातून गलगल अश्रू आले पाहिजे. याला जीवन म्हणतात. अशा या तऱ्हेने तुम्हा सर्व समाज बांधवांना, गणेश भक्तांना या कार्यक्रमाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमासाठी लावलेले सौंदर्य आमचे हरिभक्त पारायण पांडुरंगदादा ढोले कोसंबोडे, नेहमीच त्यांचं प्रेम आहे. केसर शिवोली कधी नाही शब्द तोंडातून आला नाही. सुरेश दादा हरिभक्त पारायण, सुरेश महाराजवरे आमची निवृत्ती महाराज इथेच असं तुम्ही सांगितलं. भाऊ आपल्याला कार्यक्रम करायचं, वेळेवर आले. वेळ निघून गेल्यावर आले असते तर तोंड वाईट केलं असतं मी, आणि ते त्यांना बघावं नसतं. प्रत्येकजण वेळेवर आले, वेळेवर भजन झालं, वेळेवर हरिपाठ झाला. आणि याच्या पुढचा काही समाज बांधवांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम असेल तो त्यांनी वेळेवर करावा. आज या समाजात एकत्रित केल्यासाठी मला असं वाटतं, कौतुकास्पद सांगावं असं वाटतं की गणेश महाराजांनी घडवलेली जास्त मंडळी या ठिकाणी आहे. म्हणजे भक्ती मार्गाला ज्याने दारू सोडली, मटण सोडलं, म्हणजे आपल्या समाजाचा अध्यात्मात पण चांगलं काम करत आहे. आणि गणेश महाराजांना आमचे पांडुरंगदादा भेटले, तिथपासून त्यांची बाटली सुटली. पांडुरंगदादा भेटत नव्हते तर त्यांची बाटली सुटत नाही का. खरंच सांगतो, पिऊ नका. तुम्ही एवढं मंदिराचं खूप सुंदर काम करता आणि उद्या जर उठून मला तुम्ही सांगितलं दादा त्या अध्यक्षांनी पॅट मारली होती त्या समाजात, खरंच माझ्या मनात किती आदर आहे तुमच्या. आणि उद्या जर असं ऐकलं ते उरावर बसले दुसऱ्याच्या, किती खराब वाटलं. दुपारीच एक प्रसंग इथं घडत होता. मी साध्या कपड्यावरती गप पाहत होतो, किती खराब वाटलं. असं बिचारे किती काम करतायत. भले त्याने पांढरे कपडे दोघांनी त्या दादाने घातले, ह्याने पण घातले, पण इस्त्री आमची मोडेल असं नाही. किती कपडे त्यांचे माकले होते, किती धूळ लागली होती. म्हणजे अध्यक्ष आहे पण तो काही खुर्शी बसून कार्य करत नाही, तेवढंच समाजासाठी मंदिरासाठी काम करतो. विठाला अशा प्रकारे नाही का. खरंच पिऊ नका. ऐक मरधार दारू पिऊन फिरशील, ऐक मरधार. मरदा बायकोवरती दम नको काढू. बायकोकडे कशाला उठायला पुढं, तुझं जर ताकद आहे ना तर बाहेर दारू रुपयाची तुला दाखवतो, कापून टाकी फाडून टाकी. काय कापतो ना काय फाडतो, चटणीची नाणी किती बांध कापून टाकतो ना फाडून टाकतो बायकोच्या पुढं. ऐक मरदार दारू पिऊन फिरशील, या रस्त्यावर कुठं बी मारशील.
एक गाणं आलं होतं मागे माहिती आहे का? तुम्ही सप्तेच्या टायमाला बोलत आले होते गाडी. ओ बोलाती है मगर जाने का नहीं. म्हणजे काय याचा अर्थ का वेगळा लावू नका. ओ बोलाती है मगर जाने का. दारूच्या नादीला गुणवान झाले अवगुण. कामधंदा सर्व त्यागुण. पोट भरती भीक मागून. हिच्या नादान ओ भाऊ दादा नको पिऊ. हिच्या नादान तू बरबाद होशील या रस्त्यावर. तुम्हाला गोष्ट सांगू का? कोण किती चिंतन करतो, कोण किती झक मारतो तिकडे बघूच नका. ज्या बायकोला एक चांगला नवरा आपण तयार करून देतो ना, ते पत्रांचा संपर्क आहे. कोण बघायला जातं, कोण चिंतन होते, अवस्था होते. इथं आल्यावर सगळं काम आहे. बाबा होते का अवस्था होते, करता का चिंतन करतो. एखाद्या बाईच्या कपाळावरचं कुंकू मरेपर्यंत राहतं. ह्याच्यापेक्षा मोठं पुण्य काय? ते गणेश महाराजांनी तुम्ही सगळं करताय. असंख्य लोकांची, असंख्य तरुणांची, बरेचसे लोक सांगायचे 7-7 दिवस म्हणजे बाबा आम्ही आंघोळ, त्याच्या तोंडाने सांगतात 7-7 दिवस आम्ही आंघोळ करत उठलो का पहिली पॅक मारायची. पण आता कुठेतरी बाबा चांगलं चालतंय. आता उरलेला पैसा काय तुम्ही माझ्या अकाउंटला टाकत तुम्हालाच आहे ना, मला काय करायचंय. पण कुठेतरी गावडे साहेब समाज चांगल्या मार्गाला आहे, व्यसनापासून दूर आहे, चांगली कामं करतंय, त्यात खूप अभिमान वाटतो. असंच चांगलं करा. इथं सर्वजण तुम्ही माझ्यावर प्रेम करा. आणि साधक ताई वर्ग असतील, खरोखरच मानावे तेवढे कौतुक कमी. पुन्हा कुणाचं नावाचा उल्लेख करून तुम्ही सगळे साधक या नात्याने खरोखरच खूप छान चांगलं कार्य करताय. असंच गणेश महाराजांना सपोर्ट सहकार करा आणि अशीच व्यसनमुक्ती करा. आणि समाजातला तरुणी, आताच्या तरुणाची व्याख्या सांगू का? आताचा तरुण संध्याकाळी आणावा लागतो धरून. आताचा तरुण संध्याकाळी आणावा लागतो धरून. त्याचं नाव तरुण. विठ्ठल. हो, गणेश महाराजांनी आपल्या उत्कृष्ट अशी चांगली क्रांती केली. महिला मंडळांचं काय सांगू तुम्हाला, माझ्या साधक महिला मंडळांचं. ज्या 10 वाजता कामाला जायच्या त्या सकाळी 9 वाजता गेल्या. ज्या 9 वाजता जायच्या सकाळी 8 वाजता गेल्या. बाबांचं कीर्तन आहे, आपल्याला जायला पाहिजे. खरोखरच उत्कृष्ट असं त्यांचं प्रेम आहे. छाया बहिणींचं असंच मरेपर्यंत माझ्यावरती प्रेम ठेवा, एवढंच मागणं मागतो. ते सगळे मंडळी आमचे जावे असतील, सुनीदादा असतील, ही सगळेच आमचे पाहिजे. आणि निवृत्ती महाराज ही सगळी मंडळी माझ्याबरोबर आली. वासुदेव महाराज आमचे, महेंद्र दादा, आमचे पकवाडाचे शिरोमणी अक्षय दादा माने जवळजवळ 8-10 दिवस माझ्याबरोबर होते. आता मात्र आजचा कार्यक्रम संपून जाताना मला खूप वाईट वाटते. डोळे भरून येतात, हृदय भरून येतं. 8-10 दिवस आपण संगती होतो. आज मात्र मन भरून येतं की तुम्ही जाणार. असो, त्या प्रेमाचं पाणी कसं करायचं ते मला चांगलं माहिती आहे. माझं दुःख मी सहन करत राहील. त्याच दिवशी आम्ही जवळजवळ 5-5:30 वाजेपर्यंत, 1 वाजल्यापासून 5:30 वाजेपर्यंत आम्ही रडत होतो. त्यासाठीच अभंग घेतला. कितीही मोठं मंदिर बांधा तुम्ही, पण मला प्रेम नसेल, भाव नसेल, एक दुसऱ्याबद्दल जर ईर्ष्या असेल तर ती कशाला भक्ती करायची. नका करत जाऊ. खरा तो एकची धर्म जगाला कुणाला व्यर्थ शिनवावे, कुणाला व्यर्थ हिनवावे, समस्त बंधू मानावे जगाला प्रेम मार्ग. सर्व जनता जनार्दनांची आज रजा घेतो. आमचा विलास असेल, माझा अंकित असेल, ही सगळी मंडळी, आमचे बाबूदादा, ही सगळी मंडळी प्रेम करतायत परमार्थावर, चांगल्या मार्गाला लागेल. आणि मी तर म्हणतो अध्यक्ष साहेब तुम्ही पण त्यांना सहकार करा. आज एवढी मंडळी दिसते, दुसऱ्या दिवशी दुसऱ्या वेळेस अशी मंडळी घडली पाहिजे की त्या मंदिरामध्ये उभं राहायला जागा उरली नाही पाहिजे. तुम्हाला अजून मंडप वाढवावं लागेल तर अध्यक्ष बनण्याचं काहीतरी हेतू उपयोग, नाहीतर काय उपयोग नाही. लोक तोंडावर हजी करतात, पाठीमागून जगलं पाहिजे, काही त्याचा उपयोग हे बघा. मोठं व्हायचं असेल ना तर अपमान सहन करा, लोकांच्या लाथा खा, लोकांच्या अपमान सहन करा, तरच मोठा बनतो. संत जेणे व्हावे जग फुलणे, असंच मोठा होत नाही. आणि मोठं झाल्यानं त्याला राग आला, मग तुम्ही आता पद सोडतो, त्याचं काही होणार
नाही, ऐकावं लागतं, घासावं लागतं तेव्हा माणसं. भाऊ तुम्ही किती वर्ष घासता? 8 वर्ष घासता. हे पूर्ण झालं का? आणि पूर्ण होणार पण नाही. कोणतीच वस्तू जेवढं करू तेवढी समाजामध्ये भक्तीमध्ये कमीच आहे. म्हणून सुरेश दादा आले, पांडुदादा आले, निवृत्ती आले, आपला सोपान असेल, सगळे लहान बाळ गोपाळ सगळे मंडळी आला. सर्वांच्या नामाचा उल्लेख करत नाही. एका ठिकाणी कीर्तनाला गेलो होतो, मी दुसऱ्या भागाचं त्यांचं नाव घेतलं. तो का म्हणाला, तुला बोलवलं कशाला? मला कीर्तन सांगायला. आणि मी बोलवलं तर माझं नाव घे ना, दुसऱ्याची कशाला लाल करतो? लालबिल करायची कामं माझ्याकडं नाही. शिस्तीत कीर्तन करायचं, निघून जायचं. जेणेकरून ही मूर्ती फसावी आणि तरी ती हरीची कीर्तन मर्यादा आहे संतांच्या साधू संतांनी सांगितले. कारण आपल्या गावचे, आपल्या ग्रामस्थांचे, आपल्या भागातले असणारे आपले पुढे गेले रमेश दादा जोरे या कार्यक्रमासाठी त्यांनी मला प्राचरण केलं. म्हणले बाबा तुम्ही या, हा कार्यक्रम झाला पाहिजे. खरोखर जोरदार एकदा त्या भाऊसाठी टाळ्या होत्या. म्हणून सर्व समाज बांधवांची, दादा तुमचं नाव माहिती नाही, दादा तुमचंही नाव माहिती नाही, सर्वांची रजा घेतो आणि शिवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.